सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सातपूर पोलिसांनी दुचाकी आणि मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत मोटारसायकलसह रोख रक्कम असा एकूण 3,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक राकेश नहादे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेले आरोपी हे सातपूर MIDC भागात येणार असल्याची माहिती समजली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी गोपनीय माहिती तांत्रिक मदतीच्या आधारे संशयित साहिल निकम विकी काळे यांना ताब्यात घेतलं. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर या दोघा संशयितांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमांच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडील 2,09,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेले कृष्ण लक्ष्मण शिंदे, जितेंद्र रामश्रेय चव्हाण आणि इतर 3 साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून 59,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच मंदिरातील 2 दानपेटीतील पैसे चोरी केल्याची घटना घडलेली होती. या गुन्ह्यातील सार्थक गोवर्धने, अमोल मांजरे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्याकडून 32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसंच बजाज कंपनीची पल्सर 220 ही मोटारसायकलही जप्त करण्यात आलेली आहे. या दोनही कारवायांमध्ये 10 महागडे मोबाईल, 1,40,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकल तसेच मंदिर चोरीतील रोख रक्कम 32,000, घरफोडी गुन्ह्यातील एकूण रक्कम 59,000, पल्सर दुचाकी असा एकूण 3,25,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नहादे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, अनिल आहेर, भूषण शेजवळ, सागर गुंजाळ, योगेश्वर गायकवाड, सचिन अजबे, रवींद्र जाधव, रोहिदास कनोजे यांच्या पथकानं ही दमदार कामगिरी केलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, सातपूर.